मुंबई आउटलुक मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी विवेक चौधरी आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये। आज जागतिक आदिवासी बांधवांचा दिवस आहे। आज सगळ्यांसाठी आपल्याला ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी आपण या समुदाय जे काही आपले आदिवासी बांधव आहेत यांच्या सोबत आपण आहोत। जाणून घेऊया सागर भाऊ आपले मित्र आहेत, त्यांनी काय या गोष्टी आज काय गोष्टी त्यांनी अनुभवल्यात आणि केलेल्या आहेत, त्यांचा काय आज नियोजन आहे ते सर्व जाणून घेऊया। सगळ्यात प्रथम आपला परिचय काय इकडे आपण। मी माझं नाव सागर बैलम। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये इथून राहतो। आमचा एक जो रॅली काढायचा उद्देश होता, आज जो जागतिक आदिवासी दिन आहे 9 ऑगस्ट, तो आमचा खूप मोठा सण आहे। जसं दिवाळी असते तसं आमचा सण आहे। बरोबर। त्या आम्ही एक नियोजन केलं की आम्हाला आमचा समाज एक पुढे न्यायचा आहे, आमच्या समाजाला कुठेतरी वर नेऊन आम्हाला सोडायचं आहे। कारण की आमचा समाज जो गरिबी मधला आहे त्यांना आपल्याला वर नेऊन त्यांना शिक्षण पाणी देऊन आपल्याला पुढे न्यायचंय। त्या विचारानं आम्ही हा सर्व समाज मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नक्कीच सागर भाऊ, आपलं जे ऐतिहासिक रामायणामध्ये आपले गोष्टी आढळतात, वाल्मिक असतील किंवा एकलव्य असेल किंवा बरेचसे लोकांनी महाभारतात पण आपल्या गोष्टी आहेत, तर यासाठी आपण जे काही जतन ऐतिहासिक जतन करण्यासाठी किंवा आज तुम्ही रॅली काढताय आणि आपला 9 ऑगस्ट दिवस साजरा करतायत, तर यामधून युवकांना तुम्ही काय मेसेज देणार? माझा मेसेज असा आहे पुढे युवकांना, जसं आपण कार्यक्रमाला प्रत्येक सणाला जसं आपण एकजूट होतो तसंच आपले आई बहिणींवर जो अत्याचार होतो, 4-4, 5-5 वर्षांच्या मुलींवर जो बलात्कार होतो, तो थांबवण्यासाठी असंच एकजूट तुम्ही वाईट काळामध्ये पण आम्हाला तसं साथ दिला पाहिजे। हा नक्कीच, म्हणजे एक सामाजिक वैचारिक लेवल आपली वाढली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले शाहू आंबेडकर असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा असे बरेचसे राजे झालेले, महाराजे झालेले, आणि आपला जो समाज आहे आदिवासी बांधवांचा, तर तोही पुढे गेला पाहिजे। सगळ्यांनी खांद्याला खांदा मिळून सगळ्याचा देशाचा विकासामध्ये सगळ्यांचं योगदान आलं पाहिजे, परंतु सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे। यासाठी आज आपला दिवस आदिवासी दिवस म्हणून आपण जागतिक स्तरावरती साजरा करत आहोत। परंतु या ठिकाणी आपल्याला जे काही समाजाच्या अडचणी आहेत, तर त्या सोडवण्यासाठी कोणत्या अडचणी आहे आणि आपण त्याच्यावर कोणत्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करत आहात, आणि शासनाचा केंद्रीय सरकार असेल किंवा महाराष्ट्राचे जे फडणवीस साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब आहे, किंवा त्यांची जी कमिटी समिती जी आहे त्यांच्याकडनं आपली काय मागणी आहे, तुम्ही काय कार्य करता? माझी एवढीच मागणी आहे का समाजाकडे लक्ष द्या। जे गरीब आहे त्यांना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे जा, त्यांचे काय वाईट काळ आहे त्यांचा तो सॉल्व्ह करा। त्यांची गरिबीतून त्यांना बाहेर काढा। बरंच गरिबीचं कारण मुद्देश शिक्षण नसलेला, लवकर त्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळत नाही, आणि असे कोणत्या अडचणी प्रश्न आहेत ते? सर्वात पहिलं जे आपण गायरान जमिनीचं मॅटर आहे, ते पण आपले आदिवासी समाज सध्या तिथं राहतात बिचारे, आता त्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना तिथून हाकलून लावलेले। तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की त्या जमिनी मधून त्यांना हाकलू नका। त्यांच्या त्या मेहनतीच्या जमिनी आहे, त्यांना त्यांचं पोट पाळा, म्हणजे त्याच्यावरच पोट पाळतं। माझी एकच विनंती त्यांना, त्या जमिनी त्यांच्यापासून हिसकावू नका। शासनाच्या किंवा केंद्र शासनाचा जे योजना आहे प्रत्येक हाताला काम, तर आदिवासी बांधवांना जे काही योजनेचा लाभ मिळतोय की त्याच्या तर काही त्रुटी आढळत आहे, काय निदर्शनात आलं तुम्हाला? कमीत कमी 5%, त्याच्यावर नाही। बोलायला सर्व काही बोलता की आम्ही हे देऊ तुम्हाला, ते देऊ, पण आतापर्यंत 5%च्या वर मला दिसलेलं नाही की समाजाला फायदा झालेला आहे म्हणून। मग यात मध्ये राजकारणी किंवा जे पक्ष आहेत किंवा जे आता पदावर बसलेले आहेत, जिल्हा परिषद पासून तर मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधानांपर्यंत, तर आता राष्ट्रपती पण आपल्याच आदिवासी याच्यातून येतात। डॉक्टर मुर्मू मॅडम जे आहेत, तर त्यांनी पण बरेचसे काम या गोष्टीकडे केंद्रित केलेलं आहे, परंतु वरून खाली येईपर्यंत ती सिस्टीमची जी काही योजना आहे किंवा ते काही कामं आहेत ती कुठेतरी भुरसट होऊन जातात, धुई सपाट होऊन जातात। परंतु या गोरगरीब जे काही आहे समुदाय आहे किंवा हे जे बांधव आहेत यांना त्याचा न्याय मिळत नाही, आणि त्यासाठी बऱ्याच वेळेस वेळोवेळी या गोष्टी घडत असतात। परंतु समाजाला एकत्रित संघटित करून वेळोवेळी त्याचे नवा युवक जो उभा आहे त्याच्यासाठी जे काही जुने ऐतिहासिक विचाराच्या सोबत संस्कृतीला सोबत घेऊन आपला नवीन समाज घडवण्यासाठी, आपला देश घडवण्यासाठी आज सागर भाऊ आणि हे जे काही बाकीचे तरुण आहेत ते कार्य करत आहेत। यासाठी समाजामध्ये बोला।
त्यात आम्हाला जे मार्गदर्शन देणारे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ पवार खुलताबादचे नगरसेवक आहे, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. सचिन भाऊ. आमचे गोरख भाऊ सोनवणे त्यांनी पण आपल्याला खूप मार्गदर्शन दिलं. त्यांच्या सपोर्ट मुळे आम्ही म्हणजे इथपर्यंत आलो आणि त्यांच्यामुळेच आम्ही एवढा आवाज उचलला आणि इथपर्यंत आम्ही कार्यक्रम घेतो, समाज कार्य करतो फक्त त्यांच्यामुळे. बरोबर. आणि आपले जे संघटक वगैरे आहेत सचिन भाऊ, गोरख भाऊ, यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. आणि सचिन नक्कीच गोरख भाऊ आपल्या सोबत आहे, तर आपण जाणून घेऊया तुमचा पूर्ण परिचय आपल्या प्रेक्षकांना सांगा यापुढे. तर गोरख भाऊ, आपलं पूर्ण नाव काय? गोरख सोनवणे. गोरख भाऊ, आपण कुठे असतात? खुलताबादला. खुलताबाद. अच्छा, आपला समाजाची काय जबाबदारी आपल्याकडे? जबाबदारी एवढीच आहे का चांगलं कार्य पार पाडलं पाहिजे व्यवस्थित. समाजाला प्रत्येक ठिकाणी नाही भेटलं पाहिजे. ज्या समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं त्यांना गायीच्या जे काही जमिनी आहेत त्यासाठी, किंवा ज्या काही आता वास्तव्य चालूला आहे, जिथं बांधव आहेत तिथून त्यांना हाकलण्यात येत आहे असं निदर्शनात येत आहे, तर यासाठी आपण काय भूमिका हे केली आहे? राम भाऊ आहे आपल्या सोबत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्याकडनं त्यांचा परिचय पूर्ण. राम भाऊ, आपला परिचय? मी रामभाऊ गायकवाडे, संघटनेतच काम करतो, समाज सेवकचं काम करतो. तर विषय असा आहे का जे आमचे आदिवासी समाज आहे, हा बांधव हा पिढीनपिढी आपले जंगल वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि सुरक्षा जे जंगलाचे जे लाकडं व काही जीवजंतू हे सांभाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या याच्यामुळं कोणीही व मोठे अधिकारी पुढारी तिथपर्यंत येत नाही. ह्या कारणामुळे आपला आदिवासी समाज त्याच्या जंगलच्या आसपास राहतो आणि त्याची रक्षा करतो. पण त्याच्यात काय होतं माहितीये का, आमच्या आदिवासी समाजाला संपायचा प्रयत्न करतात का, जंगलापासून दूर करतात. कारण की जिथं पीक पाणी काढून जे आमचे पोट भरतो त्याच्यावर आम्हाला हकलपट्टी करण्यात येत आहे. जी जमीन जे आमचे पूर्वजांना जीपर्यंत आमच्यापर्यंत सांभाळून ठेवली, आज त्याच्यापासून हकलपट्टी करण्यात येत आहे. तुम्ही जागा तुमच्या ताब्यात नाही, जागाचे तुमचे अधिकार नाही, तर ते आम्हाला काढून तिथं दुसरंच फॉर्म्युला तयार करत आहे. कंपन्या, दुसरं लाईट वगैरे, त्यांचे जे मोठे मोठे पुढारी आहेत. आणि सांगायला तर गेलो तर आमच्याच आदिवासी समाजामध्ये काही अशी पुढारी आहेत का त्यांनाच आपल्या समाजाला माग पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की शिक्षण नाही. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप साऱ्यांना संविधानाने शिक्षण दिलेले आहे, पण ते आमच्या आदिवासी समाजा पोरांना मिळत नाही. आताच एक विषय असा होता का, जो आधार कार्ड आमचे किती प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आदिवासी समाजाचे मुलं आतापर्यंत 18 वर्षाचे बी होत आले किंवा आताचे त्यांना आधार कार्ड सुद्धा नाहीत. खूप मोठी तकलीफ परेशानी आहे. त्याच्यामुळे आम्ही आदिवासी समाज एकजूट करून आम्हाला सर्वांना सांगत आहे की आम्हाला कुठेतरी अशी न्याय मिळावा, जी जमिनी आहे ती आम्हाला मिळावा, जी आमच्या पूर्वजांना आम्हाला दिलेली. कारण की आमच्या त्याच्याशिवाय दुसरं इतर काहीच नाही. कारण की जमिनी कमाईचं साधन नाही, कमाईचं साधन आहे. म्हणून आपले सागर भाऊ, आपले भाऊ, आम्ही सारे मिळून याच गोष्टीला सांगत आहे का आम्हाला समाजाला काहीतरी मार्ग मिळावा सरकारकडून. याच्यातून नक्कीच या समस्येतून शासनाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आणि यांचं रास्त म्हणणं आहे की वर्षानुवर्ष ते जमीन राखत आहे, जंगल राखत आहे, पाणी राखत आहे, जल हे राखत आहे. आणि जे निसर्ग चक्र आहे, ती सृष्टी आहे, त्याचा समतोल राखण्याचा जो उद्देश आहे, समतोल राखण्याचा प्रमाण हे आदिवासी बांधव करत असतात. परंतु एकीकडे शासनाच्या ज्या काही योजना आहेत आणि एकीकडे शिक्षण न घेता फक्त जंगलाचं संरक्षण करणं हा उपजीविकेचं साधन आहे. आणि त्याच्यापासूनच त्याला जर हिरवून घेतलं तर तो जगू कसं शकतो? म्हणजे पाण्यातून माशाला काढून घेतलं तर तो जिवंत राहू शकत नाही. तसं आदिवासी बांधव हे जंगलप्रेमी आहे आणि त्या जंगलाच्या अवतीभोवती राहतात. पशुप्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत. त्यासाठी त्यांना त्या सानिध्यातच राहू द्यावं अशी मागणी ही तीव्र होत असताना, वारंवार होत असताना शासन यावरती काय पावलं उचलते हे वेळच ठरवणार आहे. मी विवेक चौधरी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आउटलुकसाठी. थँक्यू, धन्यवाद.